आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला स्वामींच्या मार्गातील काही गुरुवारी अशा सेवा करायच्या आहेत. तुमची कठीणातली कठीण जी पण इच्छा असेल किंवा जे पण तुम्ही एखादं काम हाती घेतलेलं आहे ते खूप वर्षापासून पूर्ण होत नाही, सतत कामामध्ये अडथळे येत आहे, तर स्वामींची अगदी कमी वेळामध्ये दर गुरुवारी आपल्याला ही सेवा आपल्या घरामध्ये करायची आहे. तर ही सेवा कोणती आहे, या सेवेची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयचे चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपण स्वामींचे सेवेकरी आहोत बघा, आणि स्वामी महाराजांना आपल्याकडनं सेवा हव्या असतात. आपण किती श्रद्धेनं आणि किती मनापासून सेवा करतो ह्याला खूप महत्त्व आहे. ज्या महिलांना किंवा काही दादांना दररोज सेवा करणं शक्य नाही, तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी आपल्या घरामध्ये अगदी छोटी सेवा आहे बघा, कमी वेळातली सेवा आहे. ही सेवा न चुकता करा. ही सेवा जेव्हा तुम्ही घरामध्ये सुरू करणार तेव्हा तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होणार. तुमच्या आयुष्यातील किती जरी खडतर प्रसंग जरी असतील किंवा अडचणी असतील तुमच्या आयुष्यामध्ये, अनेक अशा समस्या जरी असतील, तरीसुद्धा ह्या समस्येतून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वामींच्या सेवेमध्ये खूप शक्ती आहे आणि खूप ताकद आहे बघा. आपण स्वामी महाराजांची सेवा जेव्हा मनापासून आणि श्रद्धा ठेवून करतो, स्वामींवरती अखंड विश्वास ठेवून जेव्हा त्यांची सेवा करतो ना, पूर्ण श्रद्धेनं, तेव्हा आपण केलेल्या सेवेचं फळ हे ते आपल्याला नक्कीच देत असतात बघा. आणि जेव्हा स्वामींची सेवा आपण इतर वेळेला आपल्याला शक्य होत नाही, की इतर वेळेला कामामुळे आपल्याला काही सेवा करणं शक्य होत नाही. काही महिला अशा आहेत की त्यांना सेवा करण्याची खूप इच्छा आहेत, किंवा काही दादासुद्धा असे आहेत की जे बाहेर जॉब करतात, घरामधले कामाच्या जबाबदाऱ्या आहेत किंवा घरामधल्या जबाबदाऱ्या काही महिलांवरती आहेत, पण त्यांना सेवा करण्याची इच्छा असून त्यांना दररोज किती जरी वेळ काढायचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्यांना सेवा करणं शक्य होत नाही. तर अशा महिलांनी ना दर गुरुवारी घरामध्ये न चुकता ही सेवा करा. आता जास्त करून बघा, स्वामींचे जे पण पारायण असतात किंवा जे पण पोथीवाचन असतात, जास्त करून महिला सेवा करत असतात बघा. तर अशा महिलांनी प्रत्येक गुरुवारी, भले तुम्हाला नाही दररोज शक्य होत, तर तुम्ही गुरुवारी तरी ना स्वामींची ही सेवा नक्की करा. तुम्हाला सांगते की ह्या सेवेनं ना अनेक सेवेकरांना खूप अशा अनुभव आलेले आहेत. इतकी प्रभावी आणि शक्तिशाली ही सेवा आहे बघा. जेव्हा पण आपण स्वामींची सेवा करत असतो बघा, तेव्हा त्या सेवेचा अनुभव स्वामी आपल्याला नक्कीच देत असतात. सेवा करत असताना स्वामी महाराज आपल्याला काही संकेतसुद्धा देत असतात बघा, आणि ते संकेतसुद्धा आपल्याला वेळीच ओळखायचं असतं. जेव्हा पण तुम्ही सेवा करत असता बघा, तुमच्या देवघराजवळ बसून गुरुवारी सेवा करता किंवा तुम्ही इतर वेळेला जेव्हा पण तुम्ही सेवा करत असता बघा, सेवा करत असताना तुम्ही ज्या दिवशी सेवा करता स्वामींची, आता भले तुम्ही एखाद्या दिवशी जर स्वामी चरित्र सारामृताचं एखादा पाठ घरामध्ये केला, म्हणजे तुम्ही पारायण जर घरामध्ये केलं, किंवा इतर वेळेला जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो बघा, तेव्हा सेवा केल्यानंतर ना आपल्या मनामध्ये एक शांतता निर्माण होते. आपल्या मनाला एक चांगलं वाटतं की मी आज स्वामींची सेवा केली आहे बघा. आणि तुम्हाला एक सांगते की आयुष्य जगत असताना आपल्याला स्वामी महाराजांचा, आपल्या गुरूंचा कृपाशीर्वाद आपल्यावरती असणं खूप महत्त्वाचं आहे बघा. आपण किती जरी देवांची सेवा केली, किती जरी आपल्या म्हणजे घरातले जे देव असतात त्यांची जर सेवा केली, आणि एखाद्या वेळेला जर देवांची सेवा करताना आपल्याकडनं जर काही चुका झाल्या, तर नक्कीच आपले जे गुरु असतात, आपण ज्यांना गुरु मानतो, आता तुम्ही स्वामी समर्थांविषयीच मी सांगते, किंवा काहींची साईबाबांवर श्रद्धा असू शकते, साईबाबांना ते गुरु मानत असतील, किंवा काही जण गजानन महाराजांना गुरु मानत असतील. तुम्ही प्रत्येकजण प्रत्येक गुरूंना गुरु मानत असाल, पण मी स्वामी समर्थांना गुरु मानते. आणि ज्या पण गुरूंना आपण मानतो ना, त्या गुरूंचा आपल्यावरती आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं. अशा वेळेला जेव्हा देवाचं जेव्हा सेवेत काही आपल्याकडनं चुकतं बघा, आणि जेव्हा गुरु आपल्यासोबत असतात तेव्हा ते सगळं सांभाळून घेतात. ह्यासाठी सांगते की गुरूंची सेवा ही आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची आहे बघा. आपला गुरुबळ जर स्ट्रॉंग असेल, म्हणजे गुरुबळ जर तुमचा मजबूत असेल ना, तर तुम्हाला प्रत्येक अडचणीतून, प्रत्येक संकटातून मार्ग हा नक्कीच मिळत जातो. आणि ज्या घरामध्ये स्वामींची सेवा, ज्या घरामध्ये गुरूंची सेवा केली जाते ना, त्या घरामध्ये किती जरी अडचणी आल्या आणि किती जरी संकट आले, तरीसुद्धा त्या अडचणीतून, त्या संकटातून जे गुरु असतात, म्हणजे जे स्वामी महाराज असतात, ते नक्कीच मार्ग दाखवतात बघा. ह्यासाठी प्रत्येक महिला सांगते की अगदी प्रभावी सेवा आहे. सेवा कमी वेळातली सेवा आहे, पण तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये गुरुवारी करा. आता गुरुवारी आपल्याला सेवा करायची आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं ह्याविषयी पहिल्यांदा तुम्हाला सांगते. आता तुम्ही ही सेवा ना कोणत्याही गुरुवारी सुरू करू शकता. सेवा आपल्याला गुरुवारी सुरू करायची आहे. प्रत्येक स्वामी भक्त स्वामी महाराजांची सेवा करू शकतो. सेवा करत असताना स्वामींवरती आपला अखंड विश्वास पाहिजे. सेवा ही श्रद्धेनं करायची आहे. मनामध्ये सकारात्मकता ठेवून सेवा करायची आहे. घाईगडबडीत सेवा करायची नाही. किंवा मी जर तुम्हाला सांगत आहे की
तुमची एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही सेवा करा. आणि तुम्ही जर नुसती जर सेवा करत असाल ना, तर अशा सेवेला काही अर्थ नसतो. तुमच्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे, स्वामींविषयी विश्वास पाहिजे. आणि मला सुद्धा ही सेवा माझ्या घरामध्ये गुरुवारी स्वामींसाठी करायची आहे. माझी इच्छा पूर्ण स्वामी महाराज नक्की करतील. तुम्हाला एक सांगते की तुमच्यासाठी जे योग्य असेल ना, ते स्वामी नक्कीच देतात. तुम्ही काही न मागता जरी त्यांची सेवा घरामध्ये दर गुरुवारी जरी ही केली ना, तरीच तुमच्यासाठी काय योग्य आहे किंवा तुम्हाला काय त्यांच्याकडनं पाहिजे हे नक्कीच त्यांना माहिती असतं. आणि तुमच्या भविष्यकाळाचा विचार करून ते आपल्याला गोष्टी देतात, नाही की ते आपला वर्तमान काळाचा विचार करून देतात. यासाठी सांगते की जी पण तुम्ही इच्छा मागणार आहात किंवा जी पण तुमची गोष्ट स्वामींना तुम्ही सांगणार आहात आणि त्यानंतर तुम्ही जर ही सेवा करणार असाल तर ती इच्छा आपली चांगली असावी, या गोष्टींची काळजी घ्या. तर आता गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे? गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे. महिलांसाठी सांगते, घरामधली जी काही कामं असतील ती आपल्याला आधी करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्याला देवपूजा आधी करून घ्यायची आहे. देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ही सेवा घरामध्ये करायची आहे. बघा, आता गुरुवार म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना सांगते की प्रत्येक स्वामी भक्ताचा आवडता दिवस असतो गुरुवार. गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. यासाठी तुम्हाला सांगते की गुरुवारी शक्य होईल तेवढं महिलांनी पिवळ्या रंगाची साडी नक्कीच परिधान करा आणि दादांनी पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान करा. कारण पिवळ्या रंगाचं वस्त्र जेव्हा आपण परिधान करतो बघा, तेव्हा आपला गुरुग्रह सुद्धा स्ट्रॉंग होतो. यासाठी गुरुवारी तुम्हाला हे वस्त्र परिधान करायचं आहे. आता त्या दिवशी आपल्याला देवपूजा करत असताना, आता गुरुवार म्हटल्यानंतर स्वामींचा दिवस आहे. मूर्ती जर देवघरामध्ये असेल तर नक्कीच मूर्तीवरती पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर सर्व जे बाकीचे देव असतील त्या देवांना सुद्धा अभिषेक करायचा आहे. जर स्वामींचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्यानं पुसून घ्यायचा आहे. स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीला अष्टगंध लावायचा, फोटो असेल तर फोटोला अष्टगंध लावायचा. आणि थोडंसं कापसावरती हिना अत्तर घ्यायचं आणि हिना अत्तर आवर्जून गुरुवारी स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला नक्की लावायचं आहे. प्रत्येक स्वामी भक्ताला सांगते मी, तुम्ही नसेल तर घरामध्ये आणून ठेवा, पण हिना अत्तर खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर दिवा धूप आरती सर्व करून घ्यायचं घरामध्ये. सकाळची वेळ आहे. तुम्हाला जर एखाद्या फळाचा नैवेद्य अर्पण करणं शक्य असेल तर एखाद्या फळाचा नैवेद्य अर्पण करा. सकाळी दूध खडी साखरचा नैवेद्य अर्पण करा. तुमच्याकडे जी फुलं आहे ती फुलं नक्कीच अर्पण करा. आवर्जून जर पिवळ्या रंगाचं फूल जर तुम्हाला गुरुवारी मिळालं तर नक्कीच एखादं फूल म्हणजे सोनचाफा किंवा झेंडूचं फूल असेल, मोगरा असेल, ते जरी असेल ना तरी ते अर्पण केलं स्वामींना तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, गुरुवार आहे म्हटल्यानंतर बघा, आपल्याला गुरुवारी इतर वेळेला आपल्याला नैवेद्य भाजी चपातीचं अर्पण करणं जर शक्य होत नाही तुम्हाला, तर गुरुवारी तुम्हाला सकाळी जेवणाचा म्हणजे 11 11:30च्या दरम्यान तुमचं जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर सकाळी 11च्या दरम्यान जी काही भाजी चपाती असेल घरामध्ये त्याचा नैवेद्य स्वामींना अर्पण करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी सुद्धा घरामध्ये स्वामींना नैवेद्य गुरुवारी अर्पण करायचं आहे. गुरुवारी नैवेद्य न चुकता स्वामींना अर्पण करायचं आहे. आता सेवा कोणती करायची? सेवा तुम्हाला सांगते, ही सेवा तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर तिथे सुद्धा करू शकता. सेवा कमी वेळाची आहे, 15 मिनिटामध्ये तुमची सेवा नक्कीच होईल. ज्यांना जॉबसाठी बाहेर जायला लागतं त्यांनी लवकर सकाळी उठून देवपूजा झाल्यानंतर सेवा घरामध्ये करून घ्या. त्याशिवाय तुम्ही जॉबवरून घरी आल्यानंतर सेवा केली तरी चालेल, पण मी तर म्हणते की शक्य होईल तेवढी ना सेवा घरातून करून जाण्याचा प्रयत्न करा. कारण सकाळी कसं असतं, सकाळी आपण शुद्ध वातावरण असतं आणि आपल्याला सुद्धा चांगलं वाटतं की सेवा केल्यानंतर आपण दिवसभर कामानिमित्त घरातून बाहेर जाऊ शकतो. यासाठी सांगते की सकाळी सेवा करण्याचा प्रयत्न करा. आता ही सेवा तुम्ही ना दिवसभर करू शकता. 4:30 वाजता ज्या महिला घरी आहेत त्यांनी 4:30 वाजता करू शकता, 3:30 वाजता सेवा करू शकता. फक्त 12 ते 12:30 मध्ये सेवा करायची नाही. संध्याकाळी 5:30 वाजता 6 वाजता जरी सेवा केली तरी चालेल. तिन्हीसांच्या वेळेला 7:30च्या दरम्यान जरी तुम्ही सेवा करायला घरामध्ये बसला तरी सुद्धा चालेल. तर आता सेवा सांगते बघा. सेवा करत असताना बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला स्वामी महाराजांचा 11 वेळा नामस्मरण करायचं आहे माळेवरती. आता गुरुवार आहे, 11 वेळा नामस्मरण नक्की करा. बघा, इतर वेळेला तुम्हाला सेवा करणं शक्य होत नाही, पण गुरुवारी नक्की करा. 11 वेळा नामस्मरण केल्यानंतर, 11 माळी नामस्मरण केल्यानंतर 1 वेळा तुम्हाला तारक मंत्र पठण करायचं आहे. तारक मंत्र सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, गुरुवारी पठण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ती महत्त्वाची जी सेवा करायची इच्छापूर्तीसाठी, ज्या करून आपल्या आयुष्यातील अडचणी संकटे दूर होतील. आणि खूप महत्त्वाचा अध्ययन आहे बघा, गुरुचरित्रातला 14वा अध्याय. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या 14व्या अध्यायांमध्ये प्रचंड अशी शक्ती आहे. गुरुचरित्राचं पूर्ण ग्रंथच हा इतका शक्तिशाली आहे ना, आणि तो 5वा वेद मानला गेला आहे. भले आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही घरामध्ये, आणि ही सेवा जी आहे ना म्हणजे 14वा अध्याय, तो तुम्ही दररोजही घरामध्ये पठण करू शकता. आता काही महिला किंवा काही दादा 18वा आणि 14वा अध्याय दररोज घरामध्ये पठण करतात.
आता काही महिलांच्या घरामध्ये किंवा काहींच्या घरामध्ये दररोज मांसाहारी पदार्थ बनवले जातात, त्यामुळे सेवा करण्यामध्ये अडथळे येतात. सेवा कशी करायची हेच समजत नाही. तर अशा महिलांसाठी मी सांगते की आवर्जून गुरुवारी घरामध्ये 14वा अध्याय प्रत्येक गुरुवारी घरामध्ये पठण करा. तुमची जी पण अडथळे असेल घरामध्ये, जी पण संकटे असेल, कोणत्याच व्यक्तीला जर कोणत्याच कामामध्ये जर यश येत नसेल, त्याच्यासाठी ना हा अध्ययन खूप महत्त्वाचा आहे बघा. अगदी मनापासून श्रद्धेनं 14वा अध्ययन घरामध्ये न चुकता पठण करा. हा अध्ययन पठण करण्यासाठी कमीत कमी 10 ते 7च मिनिटं लागतात. खूप छोटा अध्ययन आहे. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की गुरुचरित्र हा 5वा वेद आहे म्हटल्यानंतर ह्या गुरुचरित्रामध्ये 1 ते 53 अध्याय आहेत बघा. आणि ह्या 53 अध्यायांची फलश्रुती जी आहे बघा, ती फलश्रुती वेगवेगळे प्रत्येक अध्यायांची. तर 14वा अध्याय आपल्या आयुष्यातील अडचणी, संकटे, समस्या दूर करतो. आपण हाती घेतलेल्या कामामध्ये यश देतो. मनासारखी नोकरी मिळते हा अध्ययन जेव्हा आपण पठण करतो. मनासारखा जर आपला व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये आपल्याला यश येतं. यासाठी हा अध्ययन आपल्या घरामध्ये पठण करायचं आहे. किंवा एखादी महिला जर घरामध्ये नियमित हा अध्ययन पठण केलं तर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश येत जाते. कुटुंबाची दिवसेंदिवस प्रगती होत जाते. यासाठी सांगते की 14वा अध्याय पठण करायचं. आता 14वा अध्याय पठण करायचा याचा अर्थ आपल्याला गुरुचरित्राचा पूर्ण ग्रंथ प्रत्येक गुरुवारी बाहेर काढायचा आहे का? तर असं करायचं नाही. तुम्हाला एक छोटीशी पुस्तकं मिळती बघा, गुरुचरित्र 14वा अध्याय. एखाद्या धार्मिक ठिकाणी तुम्ही गेला तर तुम्हाला तिथं सुद्धा भेटून जाईल. किंवा तुम्ही मंदिरामध्ये म्हणजे स्वामींच्या मंदिरामध्ये, केंद्रामध्ये आपण आरतीसाठी जातो, तर त्या ठिकाणी सुद्धा 14वा अध्यायांची छोटीशी पुस्तकं असते बघा, छोटीशी, ती तुम्हाला भेटून जाईल. ती तुम्ही नक्की घरी आणा. आणि ही जी पुस्तक आहे म्हणजे हे जे छोटंसं पुस्तक भेटतं 14वा अध्यायांची, तर हेच आपल्याला प्रत्येक गुरुवारी घरामध्ये पठण करायचं आहे बघा. आता ही सेवा ना अगदी श्रद्धेनं आणि मनापासून जर तुम्ही केली ना तर तुम्हाला नक्की अनुभव येईल बघा. आणि गुरुवारी आपल्या घरामध्ये सुद्धा बघा एकदम शांतता, आपल्याला सुद्धा चांगलं वाटतं. आणि आपला गुरुवार असतो स्वामींचा, तर नक्की आवर्जून सेवा करा. तर आता सेवेचे नियम फक्त एवढेच होते की ही सेवा ज्या दिवशी तुम्ही घरामध्ये करा, आता मी गुरुवारी सांगितले, गुरुवारी फक्त आपल्या घरामध्ये शुद्ध शाकाहारी असतं. कोणत्याच स्वामीभक्ताच्या घरामध्ये असे पदार्थ बनवले जात नाहीत. आणि प्रत्येक स्वामीभक्ताच्या घरामध्ये बघा गुरुवारी आपल्याला चांगलं वाटतं. यासाठी सांगते की आवर्जून ही सेवा करा. आता इतर वेळेला जर पठण करणार असला तर तुम्हाला एकच त्याला नियम होता की हे जे पठण करत असताना आपल्याला मांसाहारी पदार्थ आपल्या घरामध्ये त्या दिवशी बनवायचे नसतात. हा कडकडीत नियम असतो बघा ह्या म्हणजे ह्या सेवेसाठी. पण गुरुवारी आपण सेवा करत आहोत म्हटल्यानंतर मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, त्यासाठी तुम्ही गुरुवारी पठण करू. आपल्याला पिवळ्या रंगाची वस्तू सुद्धा बघा मंदिरामध्ये अर्पण करायची. जर तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये तर आपण आरतीसाठी जातोच, त्या ठिकाणी जाऊन जर तुम्हाला जी वस्तू शक्य असेल ती वस्तू, एखादी म्हणजे केळे असतील पिवळ्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाची मिठाई वगैरे, तुम्ही बेसनाचे लाडू जे असतात ते सुद्धा अर्पण करू शकता. आता हे का अर्पण करायचं आहे ना, मग आपला गुरुग्रह असतो ना स्ट्रॉंग होत जातो. आणि ही खूप महत्त्वाची सेवा आहे बघा ही पण. तर हे शक्य असेल तर हेही करा. मी तुम्हाला दर गुरुवारी प्रत्येक स्वामी भक्तांनी इच्छा पूर्ण होण्यासाठी, मनासारखी नोकरी मिळण्यासाठी किंवा हाती घेतलेल्या कामामध्ये यश येण्यासाठी, व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी हा महत्त्वाचा अध्ययन प्रत्येक गुरुवारी पठण करा. 14वा अध्ययन खूप महत्त्वाचा आहे बघा. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जर जी माहिती आवडली असेल तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती सांगितली ती माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.